गरम गरम आंबट गोड भगर आणि त्यावर साजूक तूप आणि त्यासोबत मधुर ताक. वाह! असा मस्त फराळ करून मी सगळं आवरून इथे येऊन बसले. म्हटलं जरा आता सुरू करूया आपलं काम नाही का स्क्रोलिंगचं. पण एकदम लक्षात आलं रे आज बुधवार. व्हिडिओ करायचाच राहिला. म्हटलं चला आज चतुर्थी आहे ना, गणपती बाप्पा मोरया म्हणूयात आणि गणपती बाप्पाच्या संदर्भातला एक व्हिडिओ करूया. तो सुद्धा चतुर्थीवर. जेव्हा वद्य पक्षातली चतुर्थी म्हणजे संकष्टी चतुर्थी ही मंगळवारी येते, त्या चतुर्थीला आपण म्हणतो अंगारकी चतुर्थी. आता या अंगारकी शब्दाचा अर्थ काय? मंगळ हा जो ग्रह आहे आपल्याला माहितीये की तो लाल रंगाचा आहे. लाल म्हणजे अग्नीचा जो लाल रंग असतो ना, म्हणजे कोळसा जाळल्यानंतर जो लाल रंग येतो, अगदी असा डार्क गडद केशरी रंग, तसा त्या मंगळाचा रंग आहे. म्हणूनच अंगारक असं मंगळाला संस्कृतमध्ये नाव आहे. या दिवशी म्हणजेच मंगळवारच्या दिवशी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला म्हणतात अंगारकी चतुर्थी. आता या चतुर्थीबद्दल अजून एक गोष्ट आहे. जर आपल्याला चतुर्थ्या करायला सुरुवात करायची असेल नव्याने, म्हणजे चतुर्थीचा उपवास करायला सुरुवात करायची असेल, तर असं म्हणतात की अंगारकी चतुर्थीपासून आपण ती सुरुवात करू शकतो. मग त्यात आपण संकल्प करताना असंही करू शकतो की मी 11 चतुर्थ्या करेन, मी 21 चतुर्थ्या करेन किंवा यथाशक्ती जसं जमेल तसं मी चतुर्थ्यांचा उपवास करेल. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना ही गोष्ट माहिती असेलही, पण आता संकष्टी चतुर्थी आणि त्यातून अंगारकी चतुर्थीचा विषय निघालाय म्हटल्यावर मी सांगून दिलं. संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पाचं नाव घेऊन हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या ग्रुप्समध्ये शेअर करा आणि अशाच मराठी भाषेबद्दलच्या, शब्दांबद्दलच्या गमती जमती आणि गोष्टी ऐकण्याकरता मला नक्की फॉलो करा. भेटूया मराठीचा ह्या सिरीजच्या पुढच्या भागात पुढच्या बुधवारी. परत एकदा गणपती बाप्पा मोरया.